नमस्कार मित्रांनो, सादर करतोय कथाकथन. कथेचं नाव दरी श्रीमंत गरिबीची. राजू आणि संजू दोघं जिवलग मित्र होते. दोघांची गावं शेजारीच होती. शाळेमध्ये दोघांची घट्ट मैत्री झालेली होती. खर तर राजू हा श्रीमंत घरचा पोरगा होता आणि तोही एकुलता एक. खिशात पॉकेट मनी आणि आसपास मित्रांची वर्दळ राजूजवळ नेहमीच असायची. परंतु संजूची परिस्थिती राजूच्या उलट होती. तो गरीब घरचा होता, पण डोक्याला खूप हुशार होता. संजूचे आई वडील मजुरी करत होते. तेव्हा मात्र दोघांमध्ये मैत्रीत परिस्थिती कधीच आडवी आली नाही. यंदा दोघंही 12वी परीक्षा दिली. राजूला 45% मार्क मिळाले होते. संजू मात्र 80% मार्क मिळवून पास झाला होता. 80% मार्क मिळवूनही संजूला परिस्थितीमुळे शाळा शिकता आलं नाही. त्याला शाळा सोडावी लागली. पण राजूला कमी मार्क मिळूनही तो पुढील शिक्षणासाठी तालुक्याला गेला. तालुक्यात त्यानं BA पूर्ण केलं. इकडं संजू दुसऱ्याच्या शेतात कामावर जाऊ लागला. संजूचं लग्नही झालं आणि नवरा बायको आता दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊ लागले. तिकडं राजूचं धूमधडाक्यात लग्न झालं. राजू पूर्णच बदलला गेला. त्याला परिस्थितीचा गर्व येऊ लागला होता. राजूचा मित्र संजू याला सुद्धा तो आता नीट बोलत नव्हता. कारण संजू एक गरीब शेतमजूर होता आणि राजू बंगला गाडी पैशाने भरभक्कम होता. संजू नेहमी आपल्या मनाला ठरवलं होतं, आपल्याला शिकाय मिळालं नाही, पण आपल्या मुलांना शाळा शिकवायची. आपल्याला कितीही त्रास झाला तर माग हटायचं नाही, असं संजू मनाला ठरवलं होतं. 2-3 वर्षानंतर संजूला एक मुलगी झाली. संजूला खूप आनंद झाला. तिचं नाव रेणू असं ठेवण्यात आलं. रेणू खूपच हुशार होती. ती हळूहळू मोठी होऊ लागली आणि शाळेमध्ये रेणू खूप हुशार होती. तिचा नेहमी पहिला नंबर असायचा. शाळेमधल्या स्पर्धांमध्येही ती बऱ्याच वेळा पारितोषिक पटकवायची. डोक्याला खूपच हुशार होती. इकडे राजूलाही एक मुलगा झाला होता. मोठ्या थाटामाटात त्याचं बारसं घातलं आणि त्याचं नाव कुमार असं ठेवलं गेलं. संजूची परिस्थिती हालाकीची असली तरी तो स्वाभिमानी होता. तो लाचार नव्हता. संजू आणि राजू 12वी मध्ये असताना त्यांनी बोलता बोलता असं ठरवलं होतं, आपण दोघे इवाई व्हायचं. पण पुढे परिस्थिती बदलली होती. राजूला श्रीमंतीचा गर्व आला. संजूची परिस्थिती गरीब होती. 10-15 वर्षाचा काळ निघून गेला होता. राजूचा मुलगा आता 12वीला होता. तो कॉलेजला बुलेटवर जायचा. मित्रांची वर्दळ त्याच्या भोवती असायचीच. त्याची 12वी झाली. 50% तो पास झाला. त्यातच तो 50%ही आनंदी होता. त्याच वेळेला संजूची मुलगी 10वीला होती. 10वीला 90% ती पास झाली होती. पुढे 12वीला तिला 92% मार्क मिळाले आणि सरकारी कोट्यातून रेणूला डॉक्टरच्या कोर्सासाठी ऍडमिशनही मिळालं होतं आणि ती आता डॉक्टर होणार होती. असंच एके दिवशी सकाळी गावामध्ये कट्ट्यावर राजूची मित्रमंडळी बसलेली होती आणि त्याच दिवशी संजूही त्या गावात आलेला होता. राजू हा राजकारणी माणूस होता. तो म्हणाला, हे पा मंडळी, आपण शब्दाला जागणारा माणूस आहे. एकदा शब्द दिला की तो दिलाच, कधीच माघारी घेणारा नाही, असा माणूस आपण आहे. आणि हे बोलणं चालू असताना तेवढ्यात संजू तेथे येतो. संजूला बघून तो म्हणतो, हा हे बघा, हा माझा मित्र आहे, शाळेतला मित्र. तोही तुम्हाला सांगेल आपण किती शब्द पाळणार आहोत. 12वी पर्यंत आम्ही दोघं एकत्रच होतो. हे ऐकून संजूच्या मनाला जरा बरं वाटलं. संजू म्हणाला, हा हे खरं आहे, आम्ही 12वी पर्यंत एकत्रच होतो. कधीच यानं शब्द मोडला नव्हता.
आणि राजूच्या डोक्यात शब्द पाळणे यावरून एक लक्षात आलं, खरंच हा माणूस शब्द पाळतोय. मग 12वीत झालेला किस्सा बरोबर संजूच्या डोक्यात आला. संजू म्हणाला, हे बघ राजू, आपण 12वीत असताना असं ठरवलं होतं की आपण दोघं युवा व्हायचं. मला मुलगा झाला की तुझी पोरगी माझ्या पोराला द्यायची आणि मुलगा झाला की माझी पोरगी तुझ्या पोराला द्यायची. आम्ही दोघं युवा होणार. हे शब्द ऐकताच राजूचा चेहरा लाल झाला. राजूला खूपच राग आला. हा काय बोलायला लागलाय? तिथं माणसात खूप त्याला टेन्शन आलं. राजू संजूवर खवळला. तू काय बोलतोय? तुला कळतं का? कुठल्या गोष्टी कुठे काढतोस? काय संबंध? तू काय बोलतोय? तुझ्या डोक्यात येतं का काय? सगळ्या माणसात राजूने संजूचा अपमान केला, त्याला शिव्या दिल्या. संजू गप्पच होता, कारण संजू हा गरीब होता, राजू हा श्रीमंत होता. राजूला 25 एकर जमीन, ट्रॅक्टर, बसायला 4 चाकी गाडी, गावात भली मोठी माडी. आसपास बसलेल्यांनीही संजूला वेड्यात काढलं. एक चमचा म्हणालाच, अरे संजू, तू कुठं आणि राजू मालक कुठं? पाय पुसायच्या पोत्यानं नेहमी दारातच राहावं, घरात जायची अपेक्षा करू नये. आणि निघाला त्यांच्यात पोरगी द्यायला. संजूचा खूप अपमान झाला होता. सगळे हसत होते. संजू खाली मान घालून निघून गेला. पण संजूच्या मनात राजूने केलेला अपमान सारखा टोचत होता, पण तो कुणालाच काही बोलला नाही. बऱ्याच दिवसाचा काळ निघून गेला. संजूची मुलगी रेणूचा आता डॉक्टरचा कोर्स पूर्ण झाला होता. संजू मित्राच्या प्रेमापोटी राजूच्या घरी पोरगी द्यायला निघाला होता, पण राजूचा पोरगा रेणूच्या योग्यतेचा नव्हताच. राजूचा मुलगा BA करून राजकारणात उतरला होता. संजूची मुलगी MBBS पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेली आणि हृदयरोग स्पेशालिस्ट म्हणून नामांकित डॉक्टर झाली होती. एका सरकारी हॉस्पिटलमध्ये मेन पदावरती कार्यरत होती. इकडे राजूचा पोरगा ग्रामपंचायत मध्ये उभा राहिला होता. कुमार गावचा सरपंचही झाला. त्याचं राजूनं थाटात लग्नही लावून दिलं होतं. असाच 2-3 वर्षाचा काळ निघून गेला होता. एके दिवशी राजू अचानक खूपच आजारी पडला. त्याच्या छातीत खूप दुखू लागलं. हृदयात ब्लॉकेज आहे असं सांगण्यात आलं होतं. कंडिशन खूपच नाजूक होती. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं लवकरच ऑपरेशन करावं लागणार आहे आणि त्यासाठी दिल्लीहून स्पेशल डॉक्टर बोलावे लागणार आहेत. त्यांची फी 50 लाख रुपये आहे. 50 लाख रुपये भरले गेले. दुपारच्या विमानानं दिल्लीहून डॉक्टरांची एक टीम आली आणि त्या टीमची मेन डॉक्टर एक स्त्री होती. राजूचं अख्खं कुटुंब दवाखान्यात होतं. राजकीय पुढारी तेथे गोळा झालेले होते. 3 तासाच्या अथक प्रयत्नानं ऑपरेशन यशस्वी झालं. राजूच्या घरच्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. अशी क्रिटिकल ऑपरेशन्स फक्त याच मॅडम करतात असं इतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले गेलं. आणि त्या ठिकाणी संजूही आला होता. संजूला खूपच आनंद झाला होता. राजू शुद्धीवर आला. संजू त्याला भेटायला गेला. संजूनं राजूला सांगितलं, तुझं ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं ती कोण होती माहित आहे का तुला? ती माझी मुलगी रेणू होती. खरं तर ती येणारच नव्हती, पण मी तिला, तू माझा खूप जवळचा मित्र आहे म्हणून खूप आग्रह केला, म्हणून ती आज येथे आली होती. राजूच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. संजूची तो क्षमा मागू लागला. मी चुकलो, मला माफ कर. तो म्हणू लागला, तू परिस्थितीने गरीब आहे पण मनाने खूप श्रीमंत आहे. मला माफ कर संजू. तो म्हणू लागला. खरंच होतं संजू, तुला मी शब्द दिलेला होता. आपलं 12वीत ठरलं होतं. ही गोष्ट खरी होती, पण परिस्थिती बदलली, त्यामुळं माझं मन बदललं गेलं. कोळसा आणि हिरा यातला फरक मला ओळखता आला नाही. मला माफ कर राजू. राजू म्हणत होता, आज मला जीवदान तुझ्यामुळेच मिळालं. इथून पुढे मी तुला
कधीच विसरणार नाही असं राजू म्हणत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूही वाहत होते. परिस्थितीने कोणीही श्रीमंत असो, पण मनाची श्रीमंती खूप महत्वाची आहे. मित्रासाठी तू आज सगळंच विसरला, म्हणूनच मी आज जिवंत आहे असं राजू म्हणत होता. संजूची तो क्षमा मागत होता. संजू म्हणाला, मित्रा, माफी कसलीच मागतोस रे? मी मित्र आहे ना तुझा. परिस्थितीनं कोणीही लहान मोठं असू शकतं, पण मित्र तो मित्रच असू शकतो. मित्र तो मित्रच असू शकतो. धन्यवाद.